संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. देशात पहिल्यांदा क्रांती झालेली आहे. तर शिक्षणाच्या मुद्द्यावर आज 150 कोटी लोक रस्त्यावर उतरत आहेत. किती? 150 कोटी लोक. हा बदल आहे. हा बदल तुम्हाला आम्हाला घडवायचा आहे. आणि यासाठी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालंय, या कर्जतमध्ये सुद्धा लीड घेतलेला आहे. आणि कर्जतमध्ये लीड घेत असताना आपण पाहिलं असेल, इथला मराठा समाज असेल, इथला ओबीसी समाज असेल, इथला सर्व मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज असेल, प्रत्येक समाज घटक या आंदोलनामध्ये उतरलेला आहे. आणि आज आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा मी ते चित्र पाहिलं असेल. ये सरकार निकम्मी है, ये सरकार बदलनी है. सोनम वांचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभिजीत दिपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र पोलिसांचा जय हो, दिल्ली पोलीस हाय हाय. कर्जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कर्जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष, सामाजिक संघटना व सकल मराठा समाजाचा सहभाग. शहरातून निषेध रॅली. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ दिनांक 23 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बंदमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सकल मराठा समाज तसेच विविध जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तसेच तालुक्यातील नेरळ, कशेळे, डिकसळ, कडाव आदी बाजारपेठा देखील कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत रॅली काढून व्यापारी व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता निर्माण व्हावी या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत रिपब्लिकन पक्ष, मनसे ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मराठा समाज, मुस्लिम समाज संघटनांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. या रॅलीत विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी देखील दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे कर्जत तालुक्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही प्रकारचा पक्षभेद, कुठल्याही प्रकारचा विचाराचा भेद न ठेवता महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी, म्हणजे कर्जतमध्ये विशेष करून जर पाहिलं असेल, शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट असेल, इथला शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, आझाद समाज पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, तसेच इथला भारत मुक्ती मोर्चा असेल, संभाजी ब्रिगेड असतील, इथली व्यापारी फेडरेशन असेल, रिक्षा चालक बालक संघटना असतील, हातगाडी युनियन असेल, पत्रकार संघटना असतील, अशा सकल मराठा समाज असेल, असा सर्व घटक आजच्या ह्या बंदमध्ये सहभागी झाला. उत्स्फूर्तपणे आपण पाहिलं असेल, कर्जत चारी बाजूने पूर्णपणे कडकडीत बंद त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून हे दुकानं बंद केलेली आहेत. आणि आजच्या याच्यामध्ये विद्यार्थी, इथले पालक, मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते. आज आम्ही ठरवलेलं आहे, याच्या पुढे सुद्धा जंतर मंतरची लढाई जर वाढली तर कर्जतचे नागरिक सुद्धा इथली लढाई ही सुरूच ठेवणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्ही मागे हटणार नाही आहे. याच्या पुढे विद्यार्थी आंदोलनं करत असताना जर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तरी सुद्धा आम्ही सर्व कर्जतकरांच्या पाठीशी आहे. त्यांचा आवाज, कर्जतचा जंतर मंतर, मग आमचा पोस्टासमोर चौक आहे, त्या चौकावर कधी लढाई सुरू होईल म्हणून इथल्या पोलिसांना सुद्धा आम्ही आवाहन करतो. आमचा विश्वास आहे, कारण महाराष्ट्रातले पोलीस, कर्जतचे पोलीस हे वारकरी संप्रदायाचे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे, फुलेशाह आंबेडकरी विचारांचे आहेत, ते लाठीचार्ज कधीच करणार नाही आहे. त्यांनी आजच्या आंदोलनात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा ह्या जंतर मंतरवरची जी लढाई आहे, सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांनी जी लढाई सुरू केलेली आहे, जो 12 वर्ष जो दाबलेला आवाज होता, त्या आवाजाला त्यांनी कुठंतरी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही आहे. या देशातला तरुण जो आहे, हा तरुण आता नक्कीच क्रांती करणार आहे, परिवर्तन घडून आणणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल, आज असल्या पावसामध्ये सुद्धा सर्व लोक पावसामध्ये भिजत होती. आणि या जंतर मंतरवर जो 20 तारखेला जो हल्ला झालेला, लाठीचार्ज झालेला, त्याचा निषेध केलेला आहे. आणि आम्ही या सरकारचा निषेध करतोय. आता आमची मागणी धर्मेंद्र प्रधानची नाही आहे, मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, त्याच्यामध्ये युवा सत्तेमध्ये सहभागी असलेला शिंदे गट शिवसेना असेल, अशा लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. RPI असेल, आझाद समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, इथले व्यापारी फेडरेशन, रिक्षा, मुस्लिम मस्जिद ट्रस्ट, नंतर कम्युनिस्ट पार्टी, आदिवासी संघटना, पत्रकार, वाल्मिक संघटना, महिला, भारतीय बौद्ध महासभा, सर्व धर्म, सर्व सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे. पहिल्यांदा सर्वांची माफी मागतो. इथं लक्षात घ्या, 1 तास आपण बोलतोय, गेले 12 वर्षाला तुमच्या आमच्या बोलण्यावर बंदी घातली. किती? 12 वर्ष. याला लोकशाही म्हणतात. आता प्रत्येकाला आपण ऐकून घेतो, लोकशाही जिंदाबाद, ही लोकशाही आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाला बोलायला दिलं आणि बोलताना तुम्ही ऐकलं, हा सन्मान आहे. कारण सरकार ऐकत नाहीये, लक्षात घ्या. काल 53 खासदाराने एक पत्र घेऊन ते सोनम वांगचुकांना भेटायला गेले. त्या खासदारांना भेटायला तिथे अलाउड केलं नाही. शेवटी त्यांच्या पत्नीकडे लेटर दिलेलं आहे. आज संसदेमध्ये चर्चा करण्यासाठी निदर्शनं करावं लागतात. कुठं? पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर. एवढी मोठी शोकांतिका जगात कुठे नाहीये. जगात आज आपण बघतोय 5 ते 6 शब्दामध्ये 70 वर्षामध्ये राजकारण झालंय. कुठला? जात पात धर्म, राम, नंतर मंदिर, नंतर मस्जिद, या विषयाच्या पलीकडे काहीच नाहीये. देशात पहिल्यांदा क्रांती झालेली आहे. तर शिक्षणाच्या मुद्द्यावर आज 150 कोटी लोक रस्त्यावर उतरत आहेत. किती? 150 कोटी लोक. हा बदल आहे. हा बदल तुम्हाला आम्हाला घडवायचा आहे. आणि यासाठी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालंय, या कर्जतमध्ये सुद्धा लीड घेतलेला आहे. आणि कर्जतमध्ये लीड घेत असताना आपण पाहिलं असेल, इथला मराठा समाज असेल, इथला ओबीसी समाज असेल, इथला सर्व मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज असेल, प्रत्येक समाज घटक या आंदोलनामध्ये उतरलेला. आणि आज आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा मी ते चित्र पाहिलं असेल. उत्स्फूर्तपणे अनेक बांधव इथे आले असते. बरीचशी लोक निरळ बंद करायला आहेत, बरीचशी लोक कडाव बंद करायला आहेत. आणि पहिल्यांदा पूर्ण कर्जतमध्ये कडकडीत बंद झालेला आहे. हे तुमचं आमचं यश आहे. आणि याच्या पुढे ही जी सेन्सॉरशिप चाललेली आहे, काय मुलांनी मागणी केलेली आहे? प्रत्येक ज्या 20 लोक जी मयत झालेली आहेत विद्यार्थी, त्या प्रत्येक मयत झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 1 कोटी द्या. काय मागणी चुकीची नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय त्यांना द्या का जी नीट परीक्षा आहे, नीट परीक्षेचा पण तुम्हाला इतिहास सांगतो. 3 मेला जाहीर झाली, त्याच्यामध्ये गडबड झाल्यानंतर देशभरामध्ये पेपर लीक झाला, याचा गोंगाट झाला. त्यानंतर 21 तारखेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना त्या परीक्षेचा निकाल लागला. त्या परीक्षेमध्ये सुद्धा आर्या नावाच्या मुलीचा व्हिडिओ पहा. त्या ज्या व्हिडिओमध्ये रात्री 1 वाजता तिला मार्क किती दाखवतात? 550. 3 वाजता चेक करते, तिचे मार्क किती झाले? 140. अरे तुम्ही EVM हॅक करताय, वेबसाईट पण हॅक करायला लागले. बरं, तुम्ही नोटबंदी जाहीर करताय, त्याची बातमी आम्हाला माहीत नाही. तुम्ही कुठं अटॅक करताय त्याची माहिती कोणाला माहीत नाही. तुम्ही डायरेक्ट लोकांना ताटं वाजवायला सांगताय, त्याची बातमी लीक होत नाही. पेपर का लीक होतो? पेपर का लीक होतो? पेपर आज 11 वाजता इकडे बसलेला आमदार खासदार 11:30ला तिकडे जातोय, त्याची बातमी लीक होत नाही. आणि कुठली लोकशाही आहे? या पूर्णपणे लोकशाहीला मोडीत काढण्याचं काम या शासनाकडून होतोय. म्हणून ज्या जंतर मंतरवर जी घटना घडली 18 तारखेला, 20 तारखेला जो लाठीचार्ज झालाय, काल एक भगिनी आपली मयत झालेली आहे, त्याच्या संदर्भातला अधिकृत अजून कुठल्याही प्रकारचा प्रोपगंडा नाही आहे. मी तर या निमित्तानं सांगतो, आज बघा आपले पत्रकार बांधव इथं पावसात उभे आहेत, पण गोदी मीडियाची जे पत्रकार आहेत निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवतात. आणि तुम्ही आम्ही इथं जर आज मोर्चाला उतरले, आंदोलनाला उतरले, आम्ही देशद्रोही आहेत का? आमचा हक्क नाही आहे का? आणि याच्यासाठी अनेक बांधवांनी मागणी केलेली आहे. दुसरं आंदोलन आहे कर्जतमध्ये. याच्यानंतर पण वारंवार आंदोलनं होती. त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सहभागी असणार आहे. याच्या पुढे मागच्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सुचवलेलं आहे त्या कर्जतमध्ये जर उद्या जंतर मंतरचं जर आंदोलन जर वाढलं तर कर्जतमध्ये सुद्धा साखळी उपोषण सुरू करू आपण. आणि या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय, एक वकील म्हणून सांगतोय, आमच्या अनेक वकील भगिनी आणि बंधू इथे आहेत. जर कुठलाही आंदोलन करताना जर कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न आला, कुठल्याही केसेस झाल्या तर फुकट केस लढायला आम्ही फुकट केस लढण्यासाठी आम्ही अजिबात घाबरायचं नाही. देशामध्ये लोकशाही आहे. आज अमेरिकी सरकार तिथं बोलतोय का तिथं ट्रम्प आहे, एवढी हुकुमशाही आहे. तिथल्या सुद्धा व्हाईट हाऊसवर मोर्चे आंदोलन चालतात, दुबईमध्ये सुद्धा मोर्चे आंदोलन चालतात, लंडनमध्ये सुद्धा मोर्चे आंदोलन चालतात. भारताला कुठे येऊन ठेवलेलं म्हणून ही व्यवस्था आपल्याला मोडीत काढायचं. तर या निमित्ताने आपण गेले 3-4 तास चालतोय आपण